म्हणावे ठिकाणी हेतू आहे आणि तो माझा हेतू मला या ठिकाणी साध्य करायचा आहे. कोणतं कारण? माझं आगमन या ठिकाणी का झालं? का आले मी? एकाच कारणासाठी. हो राजकर्त्याचा शेवट आम्हाला करायचा आहे. त्याचा संसार उद्ध्वस्त आम्हाला करायचा आहे. मग राजकर्त्याची येण्याची चाहूल या ठिकाणी लागली आणि म्हणूनच तर हा एकाच वास मी शिकायलाय. आमचे मित्र, आमचे परमप्रेमीतले नाट्यप्रेमी चिन्मय भोगले या बालकांना आमच्या कलेचं कौतुक करण्यासाठी 100 पर्यंत पारितोषिक आलंय. आदरणीय चिन्मय याचे मनपूर्वक आभार आनंदाने स्वीकारतात. म्हणून कैलासपती प्रणील नार्वेकर यांच्या स्मरणार्थ आमचे मित्र नाट्यप्रेमी श्री परब आणि पांडुरंग पालव यांच्याकडून आमच्या सुमधुर संगीताचं कौतुक करण्यासाठी 1,150 रुपयांचा पारितोषिक आलंय. आमचे सुमधुर संगीत हार्मोनियमवादक प्रवीण परब, मृदुंगमणी राजेश उर्फ दादा आकेरकर आणि तालरक्षक माऊली विनायक सावंत यांच्या कलेचं कौतुक करण्यासाठी 1,00,000 पारितोषिक आलंय. कैलासवासी प्रणील नार्वेकर यांच्यात चिर शांती लाभू दे अशी गणेशची प्रार्थना करून आमचे मित्र श्री परब आणि पांडुरंग पालव यांचे मनपूर्वक आभार आनंदाने स्वीकार. आमचे मित्र नाट्यप्रेमी प्रसाद टेमकर राहणार आंदुरला याकडून सुद्धा 100 रुपयांचा पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे आमचे परमप्रेमी मित्र निमजे गावचे सुपुत्र आदरणीय पांडुरंग पालव राहणार निमजे यांच्याकडून सुद्धा 200 रुपयांचा पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे आमचे मित्र बाव बांबुळीचे सुपुत्र श्री परब यांच्याकडून सुद्धा 100 रुपयांचा पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे नाट्यप्रेमी आमचे मित्र रेडीगावचे सुपुत्र जयप्रकाश परब यांच्याकडून सुद्धा 1,50 रुपयांचा पारितोषिक आलंय. जयप्रकाश परब यांचे मनपूर्वक आभार आनंदाने स्वीकार. त्याचप्रमाणे कैलासवासी प्रणील नार्वेकर यांच्या स्मरणार्थ सुद्धा आमच्या कलेचं कौतुक करण्यासाठी 1,00,000 पारितोषिक आलंय. आमचे मित्र कैलासवासी प्रणील नार्वेकर यांच्यात चिर शांती लाभू दे अशी गणेशची प्रार्थना आनंदाने स्वीकार. त्याचप्रमाणे